एकदा एक उंच टेकडीवर एक गरुड राहत होता. जवळच एका वटवृक्षावर एक कावळा राहायचा. झाडाच्या शेजारी एक गुहा होती, जिथे मेंढ्यांचा समूह राहत होता. जेव्हा केव्हा गुहेतून मेंढरं उतरत असे, तेव्हा गरुड पक्षाने त्या कळपावर झेप घेतली व त्यातील एका मेंढ्याच्या पाठीवर बसून त्याला आपल्या पायात धरून तो आकाशात उडून गेला. ते पाहून जवळच्या झाडावर बसलेला कावळा तसेच करायला गेला व त्याचे पाय मेंढ्याच्या लोकरीत अडकले. मेंढी मोठ्याने ओरडू लागली. त्याचा आवाज ऐकून धनगर तेथे आला. त्याने हा सर्व प्रकार बघितला आणि त्याने हातातील काठी कावळ्याच्या दिशेने फेकली. काठीच्या प्रहाराने कावळा जोरात जमिनीवर खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तो केवळ एक कावळा होता आणि बलाढ्य गरुड नव्हता. तात्पर्य: दुसऱ्यांचं अनुकरण करताना आपली स्थिती व शक्ती यांचा विचार करावा.